सावरोली जिल्हा परिषद गटात परिवर्तन आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. शिवसेना उबाटा राष्ट्रवादी एकत्रित रणांगणात. सावरोली जिल्हा परिषद गटात आज राजकीय वातावरण तापले असून परिवर्तन आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत निवडणुकीच्या रणांगणात ताकदीने प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतोष बेलमारे यांनी हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जल्लोषपूर्ण वातावरणात घोषणा, ढोलताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे शिवसेना उबाटाकडून सौ प्रमिला महेश पाटील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते, महिला कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवर्तन आघाडीच्या या संयुक्त शक्ती प्रदर्शनामुळे सावरोली गटातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत असून येत्या निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत परिवर्तन घडण्याचा निर्धार यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. आज सावरोली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये उमेदवारी फॉर्म भरलेले, त्याचबरोबर पंचायत समिती आणि वडगाव पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. जिल्हा परिषदमध्ये मी स्वतः, त्याचबरोबर प्रमिला पाटील सावरोली पंचायत समितीमध्ये आणि म्हात्रेताई वडगाव पंचायत समितीमध्ये. प्रचंड जनसमुदाय आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला होता आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाटा व इतर सर्व पक्ष मिळून आम्ही विजय संपादन करू. या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिवर्तन आघाडीला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या नवे पर्व चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.